हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असे रसगुल्ले. तर चला तर पण रेसिपीला करू सुरुवात. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलं आहे. त्याला आपण एक उकळी आणून घेऊया आणि इथे मी अर्ध वाटी पाणी आणि अर्ध असं विनेगर घेतलं आहे. तर दुधाला एक उकळी आली की आपण गॅसवरून दूध खाली घ्यायचं आणि त्यामध्ये हळूहळू विनेगर ॲड करायचं. तर बघा आपलं पनीर बनत आहे. सो थोडंसं मी अजून विनेगर ॲड करते आणि बस आपलं पनीर जमलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेरचं पण पनीर यूज करू शकता. ते फ्रेश असायला हवं. सो मी इथे एक कॉटनचा पातळ कापड घेऊन ते पाणी पूर्ण काढून घेते आहे पनीरचं आणि त्यावर आपण 15 ते 20 मिनटं थोडंसं असं हलकं वजन ठेवून, एकदम खूप जास्त वजन पण नाही, असं वजन ठेवून ते ठेवून देऊया. आता आपलं पाणी बघा पूर्ण निघालेलं आहे पनीरचं, पण तरी पण पनीर आपलं खूप सॉफ्ट असं आहे. सो त्याला छान असं आपण क्रम्बल करून घेऊया, पूर्ण तोडून घेऊया पनीरला आणि त्याला छान असं हाताने मळून घेऊयात. अगदी जास्त वेळ नाही, मी अगदी 5-4 मिनटं वगैरे असं मी मळून घेते आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं आहे आणि आता यानंतर मी हे जे पनीर आणि कॉर्नफ्लोअर आहे हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आणि आपण याला मिक्सरला चालवून घेऊया. तर मिक्सर अगदी कंटिन्यू नाही चालवायचं आहे आपल्याला. तर 4 ते 5 वेळा थोडंसं असं मिक्सर सुरू बंद करायचं आहे. सो मी असं 4 ते 5 वेळा करून घेतलेलं आहे. तर बघा आता आपलं पनीर किती सॉफ्ट झालेलं आहे. सो एकदम सॉफ्ट होऊन गेलेलं आहे ते, एकदम मऊ आणि बिलकुल त्याच्यामध्ये दाणे नाही आहे. एकदम सॉफ्ट होऊन गेलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल आहे ते किती सॉफ्ट झालेलं आहे. तर बस याचे आता आपण गोळे तयार करून घेऊयात छोटे-छोटे. आणि इथे मी घेतलेलं आहे 1 कप मिश्री पावडर. जर तुम्ही मिश्री पावडर यूज नसेल करू शकत, तर तुम्ही 1 कप साखर पण घेऊ शकता. तर तुम्ही 1 कप साखरला 5 कप पाणी घ्याल. सो मी इथे 1 कप मिश्री घेतलेली आहे आणि थोडंसं मिश्री मी त्यानंतर अजून टाकलेली आहे, कारण हे पावडर असल्यामुळे. सो तुम्हाला 1 कप साखर सफिशियंट होईल आहे. तर मी त्यामध्ये 5 कप पाणी टाकून त्याला छान एक उकळी घेऊया आणि यामध्ये मी टाकलेला आहे विलायची 2. त्यामुळे खूप छान असा टेस्ट येतो आपल्या रसगुल्ल्याला. सो इथे मी सगळे गोळे करून घेते आणि मी खूप छोटे-छोटे गोळे करते. तुम्ही थोडेसे मोठे पण करू शकता, कारण ते थोडे साईजनी डबल पण होतात आपले रसगुल्ले. आणि दुसरं म्हणजे मला थोडे जास्त हवे आहे, कारण की लहान मुलांसाठी बनवत आहे मी. तर त्यांना सतत पाहिजे राहते आहे. क्वांटिटी जास्त हवी राहते आहे त्यांना, म्हणून मी थोडे जास्त करून घेते. तर हाताला असं प्रेशर देऊन तुम्ही रसगुल्ले छान गोल-गोल आकाराने करून घ्या. सो बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आपण थोडंसं अजून उकळी येऊ देऊया चांगली त्याला. तर आता बघा चांगली उकळी आलेली आहे. तर यातलं मी थोडंसं जे पाक आहे ते मी काढून ठेवते आणि त्याला रूम टेम्परेचरवर आणून घेणार आहे. सो थोडंसं आपण पाक काढून घेऊया आणि त्यामध्ये मग हाय स्पीड करून आपण एक-एक रसगुल्ले त्यामध्ये टाकून घेऊयात. तर गॅसची स्पीड यामध्ये अगदी हायच असायला हवी आणि एक रसगुल्ला टाकल्यावर थोडंसं 1 सेकंड थांबायचं आणि त्यानंतर मग रसगुल्ले दुसरे-दुसरे टाकत जायचे. तर बस याला आता आपण 5 ते 8 मिनटं उकळून घेऊया. तर 5 ते 8 मिनटं झालेले आहे. एकदा मी बघून घेतले आहे रसगुल्ले आणि आता पुन्हा झाकून आपण ॲटलीस्ट 15 ते 20 मिनटं ते होऊन देऊया. तर बघा झाले आहे आणि ते आपले रसगुल्ले बघा आकाराने डबल झालेले आहेत आणि ऑलमोस्ट झालेलेच आहेत आपले रसगुल्ले. अगदी 2 मिनटं उकळल्यावर आपण ते रसगुल्ले जे आपण वेगळं पाणी काढून ठेवलं होतं पाकेचं, त्यामध्ये आपण काढून घेऊया. म्हणजे जेणेकरून त्यांची जी प्रोसिजर आहे शिजायची ती थांबून जाईल आहे आणि आपले रसगुल्ले खूप सॉफ्ट होणार. तर मी सगळे रसगुल्ले या पाकामध्ये काढून घेते आहे आणि आपण त्याला चिल करायला ठेवूया. सो बघा आपले रसगुल्ले किती छान झालेले आहेत आणि घरचे रसगुल्ले खूप छान वाटतात. तुम्ही पण नक्की करून बघा. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. थँक यू.